आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये एक गूढ म्हणून नोंदलेलं आहे, वुल्फ मेसिंग. चला त्यांच्या अविश्वसनीय कथा आणि त्या अद्भुत शक्तींमागचं सत्य काय होतं ते जाणून घेऊया. चला या कथेची सुरुवात एका प्रसंगाने करूया. विचार करा, एका पोलिश काउंटच्या घरातून एक मौल्यवान हिऱ्याचा ब्रोच चोरीला जातो आणि चोर कोण याबद्दल कोणालाच काही पत्ता लागत नाही. म्हणजे गुन्हेगार असा होता की ज्याच्यावर कुणी साधं बोटही ठेवू शकत नव्हतं. आणि मग तिथे वुल्फ मेसिंग येतात आणि एका क्षणात हे संपूर्ण रहस्य उलगडतात. तर मग प्रश्न हाच उभा राहतो की ही खरंच कोणती मानसिक शक्ती होती की मग ही फक्त एक हातचलाखी होती. कारण वुल्फ मेसिंग नावाच्या या माणसानं मनं वाचण्याचे आणि भविष्य सांगण्याचे असे काही पराक्रम करून दाखवलेत जे आजही लोकांना चक्रावून टाकतात. मग नक्की कोण होता हा माणूस? चला, ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यांच्या नजरेतून त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं ते समजून घेऊया. प्रत्यक्षदर्शींच्या वर्णनानुसार तो दिसायला तसा साधाच होता. मध्यमवयीन, किरकोळ बांध्याचा, आणि त्याचे केस तर म्हणे फाटलेल्या कोबीच्या गड्ड्यासारखे होते. पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती, एकदम भेदक, उपरोधिक आणि सैतानी म्हणावी अशी. म्हणजे पहिल्या नजरेत भलेही तो प्रभावी वाटला नसेल, पण त्याचे डोळे सांगून जायचे की या व्यक्तीच्या डोक्यात काहीतरी विलक्षण चालू आहे. आणि या गोष्टीतली सगळ्यात इंटरेस्टिंग बाब काय आहे माहितीये? ती म्हणजे वुल्फ मेसिंग हे सगळं कुठे करत होता? तर स्टॅलिनच्या काळातल्या सोव्हिएत युनियनमध्ये. एक असं सरकार जे पूर्णपणे भौतिकवादी होतं, जिथे अशा गोष्टींना अजिबात स्थान नव्हतं. ही टाईमलाईन बघा. 1920 आणि 30च्या दशकात मेसिंग युरोपमध्ये प्रसिद्ध झाला. पण 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि तो सोव्हिएट युनियनमध्ये काम करू लागला. आणि मग 1948 साली लायसेनकोइझमसारखी विचारसरणी आली, जिने विज्ञानावर सरकारचं नियंत्रण घट्ट केलं. इतकं की 1950 मध्ये तर सोव्हिएत विज्ञान अकादमीला चक्क आदेश देण्यात आले की मेसिंगच्या या क्षमतांचं शास्त्रीय स्पष्टीकरण द्या. म्हणजे विचार करा, एका बाजूला त्याची प्रसिद्धी आणि दुसऱ्या बाजूला असं सरकार जे म्हणत होतं की जे काही आहे ते फक्त भौतिक आहे. अशा धोकादायक परिस्थितीत त्याला टिकाव धरायचा होता. इथेच तर खरा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला सोव्हिएट विचारसरणी होती जी म्हणायची की फक्त भौतिक जग खरं आहे, अलौकिक असं काही नसतंच. आणि दुसऱ्या बाजूला होता मेसिंग, जो लोकांचे विचार वाचायचा, लपवलेल्या वस्तू शोधायचा आणि भविष्यही सांगायचा. म्हणजे ज्या राज्यात चमत्कारानं जागाच नव्हती तिथे हा माणूस उघडपणे चमत्कार करून दाखवत होता. मग सरकार त्याला कसं स्वीकारणार? मेसिंग स्वतः म्हणतो की मला स्टॅलिनच्या विचारसरणीच्या विरोधात जाणारे कोणतेही पराक्रम न करण्याचे बजावण्यात आले होते. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट होता. सरकारला त्याला नकारताही येत नव्हतं आणि आहे तसा स्वीकारताही येत नव्हतं. त्यांना एक असं स्पष्टीकरण हवं होतं जे मेसिंगच्या या अविश्वसनीय शक्तींना त्यांच्या भौतिकवादी चौकटीत बसवू शकेल. मग सरकारने हे कोडं सोडवण्यासाठी काय मार्ग काढला? चला तेच पाहूया. त्यांनी एक वैज्ञानिक उत्तर शोधून काढलं, ज्याला आयडिओमोटर क्रिया असं नाव दिलं. हा सिद्धांत काय सांगतो तर जेव्हा आपण कोणताही विचार करतो तेव्हा आपल्या शरीरातले स्नायू नकळतपणे अगदी सूक्ष्म हालचाल करतात. आणि सोव्हिएट विज्ञान अकादमीने काय घोषित केलं की मेसिंग काही सायकिक वगैरे नाहीये, तो फक्त या सूक्ष्म हालचाली ओळखण्यात कमालीचा संवेदनशील आहे. म्हणजे तो लोकांचे विचार नाही तर त्यांच्या शरीराचे सूक्ष्म संकेत वाचतो. ही एक जबरदस्त हुशारीची खेळी होती. मेसिंगच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी हे अधिकृत स्पष्टीकरण प्रेक्षकांना वाचून दाखवलं जायचं. का? तर लोकांना हे पटवून देण्यासाठी की ते जे काही पाहणार आहेत तो कोणताही चमत्कार नाही, तर ते एक शुद्ध भौतिक वैज्ञानिक प्रात्यक्षिक आहे. म्हणजे अलौकिक शक्तींना त्यांनी मानवी मनाच्या सुप्त शक्तींचं प्रदर्शन असं नाव देऊन टाकलं. पण प्रश्न हा आहे की हा इतका साधा सिद्धांत मेसिंगच्या त्या गुंतागुंतीच्या पराक्रमांचं खरंच स्पष्टीकरण देऊ शकतो का? चला एका खऱ्या घटनेतून हे समजून घेऊया. प्रेक्षकांमधल्याच एका व्यक्तीने मेसिंगला एक भलमोठं आव्हान दिलं होतं. आता हे आव्हान बघा. पहिली पायरी, एका माणसाच्या उजव्या खिशातून 1964चं कॅलेंडर काढायचं. दुसरी, त्यातला डिसेंबर महिना उघडून 19 तारखेला अधोरेखित करायचं. तिसरी, मग त्याच्या डाव्या खिशातून काही फोटो बाहेर काढायचे. चौथी, त्यातला एका विशिष्ट तरुण जोडप्याचा फोटो शोधायचा. पाचवी, आणि मग तेच जोडपं प्रेक्षकांमध्ये 5व्या रांगेत कुठे बसलेत ते शोधायचं. आणि शेवटची पायरी, त्या पुरुषाकडून इस्पिकचा राजा आणि त्या स्त्रीच्या बाहीखालून इस्पिकची राणी काढून स्टेजवर एका विशिष्ट प्रकारे मांडायचे. आता सांगा, हे सगळं करण्यासाठी फक्त त्या एका माणसाच्या मनगटाच्या सूक्ष्म हालचाली पुरेशा होत्या का? हे शक्य वाटतंय का? आणि जिथे आयडिओमोटर सिद्धांताची हवाच निघून जाते ते म्हणजे मेसिंगने शारीरिक स्पर्शाशिवाय केलेले पराक्रम.
चला असे काही किस्से पाहूया जे या अधिकृत कथेला पूर्णपणे छेद देतात. हा किस्सा आहे एका लपवलेल्या गाण्याचा. मेसिंगची एक ओळखीची महिला होती. तिला वाटलं की मेसिंग आपलं मन वाचेल, म्हणून तिने आपलं मन दुसरीकडे गुंतवण्यासाठी मनातल्या मनात लहानपणीचं एक गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि काही क्षणातच मेसिंग तिच्याकडे वळून म्हणाला, तायबेले, त्या मूर्ख पाद्री आणि त्याच्या उद्धट कुत्र्याबद्दल गाऊन तुला कंटाळा नाही आला का? तुला दुसरं कोणतं गाणं येत नाही का? आता विचार करा, इथे कोणताही शारीरिक स्पर्श नव्हता. ही तर शुद्ध टेलिपॅथी होती. याचं स्पष्टीकरण आयडिओ मोटर सिद्धांत कसा देणार? आणि गोष्ट फक्त मन वाचण्यापुरती मर्यादित नव्हती. असेही काही प्रसंग आहेत जे सांगतात की त्याला भविष्यसुद्धा दिसायचं. दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी आधीची गोष्ट. एक फोटोपत्रकार तिच्या एका फिल्म असाइनमेंटसाठी खूप उत्साही होती. तिची अचानक एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली आणि तो अनोळखी व्यक्ती होता वुल्फ मेसिंग. तो तिला थेट म्हणाला, नाही, यातलं काहीही होणार नाही, काहीच नाही, ना चित्रपट न प्रवास, काहीच नाही, आणि तेही खूप काळासाठी. आणि काय आश्चर्य, काही आठवड्यांतच युद्ध सुरू झालं. आता सांगा, या भविष्यवाणीचा स्नायूंच्या हालचाली वाचण्याशी काय संबंध असू शकतो? काहीच नाही. ठीक आहे, जर तो फक्त स्नायूंच्या हालचाली वाचत नव्हता तर मग तो स्वतः काय म्हणायचा? मेसिंगच्या मते त्याच्याकडे नक्की कोणती शक्ती होती? मिसिंगला स्वतःलाही त्याच्या या शक्तींबद्दल शब्दांत सांगणं खूप कठीण जायचं, पण एकदा त्याने दिलेलं एक उदाहरण खूप काही सांगून जातं. तो म्हणाला होता, कल्पना करा की तुम्ही आंधळ्यांच्या देशात आहात आणि तिथे फक्त तुम्हालाच दिसतं. तुम्ही जे काही पाहताय त्याचं वर्णन तुम्ही त्यांना कसं करून सांगणार? जेव्हा मला माझ्या शक्तींबद्दल विचारलं जातं तेव्हा माझी अगदी अशीच अवस्था होते. म्हणजे बघा, तो किती असहाय्य असेल. अशा एका गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होता जी इतरांसाठी अस्तित्वातच नव्हती. तर मग कोण होता वुल्फ मेसिंग? मानवी मनाच्या छुपे शक्तींची एक झलक दाखवणारा कोणीतरी? तो एक खरंच सायकिक होता की सूचनांचा जादूगार, की मग निरीक्षणाचा एक महामेरू? याचं उत्तर काहीही असो, एक गोष्ट नक्की आहे, त्याची कथा आपल्याला विचार करायला लावते की आपला मेंदू नक्की काय काय करू शकतो ज्याची आपल्याला कल्पनाही नाही.